तर केडीसी संघाने नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजासाठी मात्र आमंत्रित केले जाते ते मिलन बी या संघाला. आजच्या दिवसातील सुंदर असा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मिलन बी या संघाचं सलामीची जोडी मात्र मैदान आपल्याला येताना पाहायला मिळते. दिशान आणि मयूर. तर पहिले चेंडू मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज येतो तो सलीम केडीसी या संघाकडून. कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आपल्या संघासाठी. तर पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो सलीम, त्याला सामोरं जातो उजव्या हाताचा फलंदाज दिशान आणि खराब चेंडू पाहायला मिळाला सलीम याच्या मार्फत. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावी सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने आणि प्लस 9 चेंडू 2 आणि प्लस 9 अशा 3 धावेने आपला संघाचा मात्र अकाउंट खातं मात्र ओपन केले जाते. मिलन बॉय संघाला विनंती असेल आपण थोडा बाउंड्रीच्या मागे व्हायचंय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो सलीम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेत सुरुवात आणि 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर. सुंदर असा टाकला चेंडू. कुठल्याही प्रकारचा मात्र फलंदाज चेंडू समजला ना. एका टप्प्यात चेंडू विसावतो तो क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 5 या अंकावर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा मारला चेंडू आणि एका टप्प्यात चेंडू जातो तो 4 धावांसाठी आणि 4 धावेच्या मदतीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती दिशाण्याच्या बॅटमधून. डीप एस्टा कव्हरला मारला फटका आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांसाठी. आणि तिसऱ्या धावे सुरुवात थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पळून पूर्ण केली जाते आणि चौथ्या धावे सुरुवात. 5वी धाव 5 धावा पूर्ण केल्या आणि 6व्या धावेचा सुरुवात आणि 6 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो तो केडी स्पोर्ट सी या संघाकडून. आजच्या दिवसातून सहा धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. रेकॉर्ड ब्रेक गोलंदाज सज्ज असेल तर पुढील चेंडू हाताळण्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सलीम याच्या मार्फत. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूच्या अतिशय सुंदर हाताळल्या चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव न घेता फलंदाजाला जखडून ठेवण्याचा मात्र काम केले जाते सलीम याच्या मार्फत. आणि धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 15 या अंकावर मात्र स्थिर पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 15 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. प्रति चेंडू मागे 2.50 या धावाची सरासरी मात्र जोडली गेली आणि या 2.50च्या सरासरी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज
सोयल दुसरा षटक मात्र हाताळण्यासाठी येतो गोलंदाज सोयल आणि अतिशय सुरेख चेंडू फलंदाजाला कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही एका टप्प्याराखीचा चेंडू विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नेण्याने धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 15 या अंकावर आपल्याला स्थिर अशी पाहायला मिळते सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते ती सोयल्याच्या मार्फत तर पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तर सोयल सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सोयल्याच्या मार्फत आणि सुंदर असा फटका एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा सुरुवात एकाच धावेवर मात्र समाधान मानावे लागते ते मिलन बी या संघाला आणि एका धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावर षटकातील पुढील चेंडू सुंदर असा मारला फटका आणि या एक धाव पलून पूर्ण केली जाते आणि एकाच आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या दोनच धावेवर समाधान मानावं लागते ते मिलन बिया संघाला आणि या दोन धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सोयल्याच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेत सुरुवात मात्र एकाच धावेवर मात्र समाधान मानावा लागतोय तो मिलन बिया संघाला आणि एका धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 अंकावर या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ शेष आणि धाव संख्येचा विचार केला धाव संख्या 19 अंकावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेत सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पलून पूर्ण केली जाते आणि धाव पाचच्या स्वरूपात गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या दोन धावेच्या मदतीने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावर आणि 22 धावांचं आव्हान असं ठेवलं येते केडी पाटील सी या संघासमोर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल ती केडी सी या संघाला एकता आणि आर्यन बी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचन कक्षेसमोर नाणेफेकीसाठी एकता आणि आर्यन बी सर्वेश केडी सी संघाची सलामीची जोडी मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळते शंकर आणि सोयब सागर पाटील यांना विनंती करतो आम्ही समालोचन कक्षेसमोर यायचं सागर पाटील उत्कर्ष संघाचा सागर पाटील अभय पाटील यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं अभय पाटील आणि नितीन पाटील यांना विनंती असेल त्यांनी मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे सलामीची मात्र जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते शंकर आणि त्या सोबतीला येतो तो सोयब सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची ट्रॅक आणि टी शर्ट हे कंपल्सरी असतील शूज नसले तरी चालतील ट्रॅक आणि
टी शर्ट कंपल्सरी असतील, कारण समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतला तर आपल्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पुढील मॅचचे नाणेफेक साठी यायचं आहे उत्कर्ष, आर्यन बी आणि एकता. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण समालोचक कक्ष समोर नाणेफेकीसाठी यायचंय. तर इथे स्वागत सन्मान होते. अक्षय गोतारने याला विनंती असेल सतीश पाटील यांना शाल आणि श्रीफल देऊन यांचं स्वागत सन्मान केलं जाते. तर साई सन्मान आपल्याला होताना पाहायला मिळतोय सतीश पाटील यांचा. तर दुसरा स्वागत सन्मान आपल्याला केलं जाते संजय पाटील. संजय पाटील यांचा उपसरपंच माजी ग्रामपंचायत दिगाशी यांचा इथे साई सन्मान केलं जाते. तर मी विनंती करतोय अक्षयाला त्यांनी त्या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या मंचावर आले आणि आमची मंच शोभा वाढवली. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा पलून पूर्ण केली जाते आणि तिसरीही धाव सहजरित्या पलून पूर्ण केली जाते. 3 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते. या 3 अंकावर संघाचं मात्र खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळतं ते KD पाटील सी या संघाचं. आमच्या गावातील प्रतिष्ठित जे व्यक्ती असेल त्यांना विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 3 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा मारला चेंडू, डीप कव्हरच्या दिशेने मारला फटका, एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात आणि धावपिचच्या स्वरूपात मात्र पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सोयब. कुठला थोडासा खराब पार्थ त्याला विनंती असेल समालोचन कक्षेमध्ये यायचंय. पार्थ गोतारने सोयब याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज. सोयब याची जागा मात्र भरून काढण्यासाठी जातोय तो फलंदाज इम्तियाज. सागर नानवे आणि प्रणय पंडित यांना विनंती असेल आपण समालोचक कक्षेमध्ये यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिलाय तो आपण घेऊन जायचा आहे. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपल्याला होताना पाहायला मिळते. सुंदर असा गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचे धाव नाही, जखडून ठेवायचं काम केलं तर गोलंदाज. सुंदर असा मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक धाव मात्र पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावे सुरुवात, दुसरी धाव सुद्धा पलून पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 या अंकावर उर्वरित चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता असेल ते के.डी. पाटील सी संघाला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. प्रति चेंडू मागे मोठा फटका मारावा लागेल कारण 6-16चा असा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 6-16चं समीकरण पाहायला मिळते ते मिलन बी आणि के.डी. पाटील सी या संघाकडून सुंदर असा सामना, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ते मिलन बी या संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा फक्त इनमिन 6 धावा दिल्या जातात. दुसऱ्या षटकामध्ये मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज एकनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आपल्या संघासाठी. तर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 6 या अंकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळाले आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये मात्र 16 धावा. अतिशय सुंदर मारला फटका, चेंडू जातोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या जातात शंकर याच्या मार्फत. 2 धावेच्या मात्र मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती शंकर याच्या मार्फत. सुंदर असा मारला फटका, चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी खणखणीत चौकार. तर आजच्या दिवसासाठी आपल्याला आर्थिक मदत लाभलेले इंजिनियर मंथन जाधव याच्याकडून जो पहिला बक्षीस मारेल त्याला मीठ मसाल्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले ते इंजिनियर मंथन जाधव यांच्याकडून. धन्यवाद. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचची आपल्याला जी ट्रॉफी राहिली होती तर मी कैलास पाटील यांना विनंती करतोय त्याने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची ते प्रणय पंडित याला. सुंदर असा पंच सामना मात्र चालू करायचा आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचते. शंकर याच्या बॅटमध्ये खणखणीत चौकार असा पाहायला मिळाला आणि सुंदर असा टाकला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. 1 धाव मात्र पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची सुरुवात, दुसरी धाव सहजरित्या पलून पूर्ण केली जाते ते शंकर आणि इम्तियाज यांच्याकडून. 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावर. उर्वरित चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. आणि दिशेनं चेंडू, या दिशेनं चेंडूच्या मार्फत धावसंख्येमध्ये 1 धावीची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. सागर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर नानवे. मी सतीश पाटील यांना विनंती करतोय का दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे सागर नानवे याला. सुंदर अशी गोलंदाजी केली सागर नानवे याने. फलंदाजी एक डिक्लेअर धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 2 चेंडू आणि 6 धाव. प्रशांत पाटील यांना विनंती करते आणि मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर असा मारला फटका,
सुंदर असा मारला फटका, एक धाव पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा सुरुवात आणि दुसरी धाव सहजरित्या पलून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. या दोन धावेच्या मात्र मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ते 18 या अंकावर. एक चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी, एक चेंडू 4 धावा. सुंदर अशा सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल तर केडी पाटील सी संघाला. सुंदर अशी मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. शंकर याच्या बॅट मधून धावा मात्र कुठे येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू आणि 4 धावा. सुंदर असा मारला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परताव लागतो शंकरला. तर याच्या पुढील होणारा सामना आर्यन बी वर्षेचा एकता. दोन्ही संघांना विनंती असेल आर्यन बी या संघाने नाणेफेक जिंकून मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले जाते एकता या संघाला. एकता या संघाने मात्र त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आर्यन बी या संघाने सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. तर मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू राहिला तो दिशान. तर कैलास पाटील यांना विनंती करतोय, त्याने मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू राहिला तो दिशान. सुंदर अशी फलंदाजी आपल्या दिशाने याच्याकडून पाहायला मिळाली आणि कैलास पाटील यांच्या हस्ते मात्र त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि तसंच खेळाडूसाठी टी शर्ट मात्र दिलं जातंय. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली दिशाण्याच्या मार्फत. तर पंचांची भूमिका मात्र
अचानक भोईरपाडा संघाचे दोन खेळाडू दीपेश पाटील आणि निलेश मराडे मिलन एकता या संघाने मात्र आपले क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे आणि आर्यन बी या संघाने सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. तर सलामीची जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते ते अजय तरे आणि त्या जोडला येतोय तो अजय पाटील. दोन षटकांचा सामना असणार आहे आणि दोन षटकामध्ये मात्र किती धावांची सरासरी मात्र जोडली जाते या फलंदाजांकडून, किती धावांचा मात्र डोंगर उभा केला जातोय ते आपल्याला त्वरित पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी येतो ते गोलंदाज